नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. तर आत्ता आपण आलो आहे नारायणी धाम मंदिरात आलो आहे. बघू शकतात खूप मोठी वास्तू आहे. इथे लग्न समारंभाचेही कार्यक्रम होतात. खूप मोठं मंदिर आहे. तुंगारली गावाजवळ हे मंदिर आहे लोणावळ्याच्या. आणि आता आपण आत जातो आहे. लग्नाचा कार्यक्रम वगैरे आहे चालू. तर खूप रेंचेल आहे आज. मंदिराची वास्तू खूपच सुंदर आहे. गार्डन बघा किती सुंदर गुलाबाचं गार्डन आहे. तुम्ही बघा, फुल क्लीन अँड नेट आहे. दुसऱ्या साईडला पण गार्डन आहे. मधून मंदिराकडे जायला रस्ता आहे. जसं आपण आत प्रवेश करतो समोरच मोठा फाउंटन आहे. पाण्याचा कारंजा आहे. दोन्ही साईडला सुंदर असं गार्डन आहे. आणि वास्तू तुम्ही बघू शकता थोडी सुंदर आहे ती. लग्न असल्या कारणाने थोडी रेलचेल आहे आज. समोर जे मंदिर आहे तेच मंदिर आता आपण जाणार आहे. जय मा नारायणी हे मंदिर आहे. मंदिराच्या आत मला व्हिडिओ आहे की नाही मला माहिती नाही, तरी पण मी कवर करतो आहे. जेवढं जमेल तेवढं कवर करीन. मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी मला शक्यतो जेवढा आत जाऊन मी ते रेकॉर्डिंग करू शकतो तेवढं मी करतो. आणि मी जातो. इथे चप्पल स्टँड आहे. तर मी शूज काढलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता आता मी मंदिराच्या आत प्रवेश करतो आहे. तर प्रवेश एवढा सुंदर हे मंदिर आहे. पूर्ण मार्बलचं हे मंदिर आहे. बघू शकतात समोरच. आणि एवढं सुंदर मी मंदिर पाहिलं नाही. एवढं जबरदस्त मंदिर आहे. कलाकृती बघा, जबरदस्त असं हे मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे बघा कसं गणपतीचं मंदिर आहे. पहिलं आहे. त्यानंतर श्रीमा नारायणी सुंदर मंदिर आहे बघा. जबरदस्त मंदिर, खूपच आवडलं. मला व्हिडिओ शूट करायला अलाउ केला आहे. तर मलाही खूप बरं वाटतं आहे. हे जे मंदिर आहे ते सालासर हनुमानजी मंदिर आहे. अप्रतिम अशी कलाकृती या मंदिराची मला खूपच आवडलं आहे. जबरदस्त. बघू शकतात भाविक किती मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. मलाही बरं वाटलं. तुम्हाला हे मंदिराची शूट करायला खरं तर प्रोग्राम नव्हता, पण जवळच आहे तर बोललो एक राऊंड मारून येऊया. खूप चांगला परिसर आहे, बघण्यासारखा परिसर आहे. तुम्ही बघू शकता वरतून या मंदिराची
नरायणीच्या वास्तूची शूटिंग करतोय. थोडं सुंदर परिसर आहे बघ, जबरदस्त. हा माझा शॉर्ट व्हिडिओ असणार, तो तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक, कमेंट्स आणि शेअर करा. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मॅप्रो गार्डनमध्ये. ह्यांना थोडीशी शॉपिंग करायची होती मॅप्रो गार्डनमध्ये. असं तर मॅप्रो गार्डन महाबळेश्वरला आहे, मोठं आहे खूप, ते फेमस आहे. त्याचाच एक आउटलेट म्हणून हे पण हिल स्टेशन आहे, म्हणून मॅप्रोनी इथेही आता चालू केलेलं आहे. इथे स्ट्रॉबेरी हा प्रकार सोडला तर बाकी स्ट्रॉबेरीपासून बनवलेले सगळे पदार्थ इथे मिळतात. तुम्ही बघू शकता, खूप मोठं आहे मॅप्रो गार्डन. हे त्यांचं रिटेलर आउटलेट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस, कँडी, कोण एकदम दर्दी बोलतो ना, जो मॅप्रोचा फॅन असेल तो येतो इथे सगळं खरेदी करायला. काही कँडीजमध्ये व्हरायटी आहे इथे. बऱ्यापैकी मोठे आहे. माझ्यासोबत जे आले आहे त्यांना एक्साइटमेंट होतं खूप इथे यावं आणि सगळे जेव्हा बघा तुम्ही ते मॅप्रोचे वेगवेगळे जॅम आहेत. कँडी सेक्शन, नॅचोस वगैरे आहे. जसं एकदा ब्रँड मोठा झाला की तो आपापले वेगवेगळे पदार्थ बनवायला लागतो. पहिला जो मॅप्रो होता तो फक्त स्ट्रॉबेरी रिलेटेडच पदार्थ ठेवायचे. आता जेव्हापासून तो ब्रँड झाला त्याच्यानंतर नॅचोस आहे, वेफर्स आहे, खाकराज आहे वगैरे बनवायला वेगवेगळे. खाकरा सेक्शन आहे. बऱ्यापैकी खूप मोठं आहे पदार्थ. असं सांगण्यासारखं असं काय नाही, मॅप्रोची ओळख सगळ्यांना माहिती आहे. पण याच्यात असं वेगळ्या प्रकारे असं आउटलेट आहे. त्या साईडला त्यांचा एक कॅफे आहे मॅप्रोचा म्हणजे हॉटेल टाईप कॅफे आहे तो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक्स वगैरे तुम्हाला मिळतात. हे काही एवढं मोठं नाही आहे, हे मोठं पण कंपॅरिझन महाबळेश्वर मॅप्रो त्याच्या कंपॅरिझनमध्ये खूप नाही. तर हा कॅफे आहे त्यांचा, एक कॅफेटेरिया बनवला आहे. तुम्हाला चॉकलेट्सचे वगैरे स्ट्रॉबेरीला पकडून एक रिलेटेड असं बनवलेलं आहे. पुढे त्यांचं एक गार्डन बनवलं आहे छोटंसं लहान मुलांसाठी, फोटोशूटसाठी बनवलं आहे. थोडंफार बघू शकतात तुम्ही, लोक फोटोशूट करत आहेत. छोटंसं गार्डन आहे हे बघा. ठीक आहे, त्यांनी काही इंटेरियर डेकोरेशन केलं आहे, जसं हे कमळांचं लेक, तो फाउंटन आहे. फाउंटनवर बसून लोक फोटो काढतात. लहान मुलांसाठी त्या साईडला वेगळा एक झोन आहे, तोही मी दाखवतो तुम्हाला. लोक फोटो काढतात. म्हणजे इथे बसलो की मागून तुमच्या मस्त पाण्याचा फवारा पडतो. अशा काही गोष्टी आहेत इथे. छोटासा लहान मुलांसाठी एक आउटलेट आहे, म्हणजे कपडे, टेडी बेअर खूप सारे आहेत.
असं वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत इथे. स्ट्रॉबेरीचा एक सिम्बॉल आहे, त्यामध्ये तुम्ही फोटो काढू शकतात. लहान मुलांसाठी प्लेइंग ग्राउंड आहेत. आणि अजून एक इथे कॅफेटेरिया एरिया आहे, तो तुम्ही हे करू शकतात. पार्किंग एरिया आहे. लहान मुलांसाठी खूप काही आहे. पण माझ्या मते इथे यावं, फिरावं. थोडंफार कॉस्टली आहे, पण एकदा विजिट द्यायला काही हरकत नाही आहे, देऊ शकतात. आणि याच्या पुढे तुम्ही काही बघू शकतात. म्हणजे पार्किंग एरिया पण गुड्स आहे, खूप मोठा आहे. त्याच्यात बघू शकतात आजूबाजूचा परिसर. मला पहिल्यांदा स्टार्टिंगला खूप लहान वाटलेलं. आता हा एक ब्रँड आहे त्यांचा, जो तो मेंटेन करतात सगळ्या आउटलेटवर ही गाडी. अशीच एक गाडी ते ठेवतात प्रत्येक आउटलेट. ही गाडी ते प्रत्येक आउटलेटवर ठेवतात. माझ्या मते महाबळेश्वरला एक ओल्ड मॉडेल आहे, विंटेज गाडी आहे. वाईला मारुतीची गाडी आहे. अशी प्रत्येक आउटलेटवर ते एक गाडी ठेवतात. तर इथेच मी माझा व्हिडिओ समाप्त करतो. पुढे आम्ही जाणार आहे, लोणावळा लेकला जाणार आहे. आणि हे सर्व व्हिडिओ एकत्र करून मी उद्या सकाळी पोस्ट करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांनी ते नक्की बघा, आवर्जून बघा. हे जे आजचे व्हिडिओ आहेत ते धांदलीत नाही झालेले आहेत. काल मला थोडे रिस्ट्रिक्शन्स होते आणि पार्किंगचे जरा प्रॉब्लेम्स होता, त्यामुळे मला थोडा व्हिडिओ नीट बनवता नाही आले. काही जागेवर मला शूट करता नाही आले. शक्य तेवढ्या जागेवर मी रिक्वेस्ट करून, तिकडच्या प्रशासनाला रिक्वेस्ट करून वगैरे मी व्हिडिओ बनवतो. पण आता काल मला ते जमलं नाही. आज मी व्हिडिओ बनवलेत रिक्वेस्टिंग. तर हे तुम्ही व्हिडिओ उद्या शेअर करून बघू शकता. धन्यवाद. आम्ही आलेलो आहे खंडाळा तलावात आलो आहे. खंडाळा बोटिंग क्लबला आलेलो आहे. बघू शकतात असं ॲम्बियन्स, भारी फाउंटन बनवलेलं आहे. लोक फोटो काढत आहेत. तिकीट काउंटर आहे इकडे आणि आम्ही तिकीट काढतो आहे. आपली माणसं तिकीट काढतायत, बोटिंगला जाणार आहेत 2 जण. आणि बघू शकता तुम्ही हा नजारा बोटिंगचा. मस्त तलाव आहे. पावसात तर ते अजून सुंदर दिसतं. तुम्ही बघा, थोडं सुंदर आहे हे. झालेली आहे आणि थोड्या वेळाने जशी संध्याकाळ होते तशी अजून गर्दी होते. तो आहे आणि त्यांना मी बोललो मी नाही येत आहे, तुम्ही जावा, कारण तिकडे फवारा वगैरे आहे, त्याच्यातून बोटिंग गेली की मी भिजणार. तर मी बोललो तुम्ही जाऊ शकतात. तर हे गेलेले आहेत मस्तपैकी बोटिंगसाठी. लाईफ जॅकेट घालणार. इथे एक ही गोष्ट चांगली आहे की लाईफ जॅकेट वगैरे दिलं जातं. माझ्या मते प्रत्येक बोटिंगला तुम्ही लाईफ जॅकेट घालणं खूप गरजेचं आहे. आणि इथे पण ते पाळलं गेलेलं आहे. मला आवडलं खूप. सेफ्टी फर्स्ट. कारण पाणी आणि आगीशी मस्करी करणं हे चुकीचं ठरतं खूप. व्हिडिओ शूट हॅलो सर, क्या केला बघू शकतात. मला पुढच्या एरियापर्यंत जाणंला अलाउड नाही, कारण लाईफ जॅकेट नाही मी घातलं आहे. तर इथपर्यंत नाही. हे यांनी बेस बनवलेला आहे. नौका विहार खूपच सुंदर आहे. बाजूचा परिसर डोंगरांनी वेढलेला आहे. मध्ये हे लीक आहे, बघू शकतात तुम्ही. भारी. धन्यवाद भाऊ. हॅलो. मी आता शेवटच्या स्पॉटला उभे आहे. गँग ऑफ माकडूस.
फुल धमाल मस्ती करतायत. तर आम्ही रिफ्रेशमेंटसाठी थोडं थांबलो आहे. तर आता थांबलो आहे तर तुम्हाला व्हॅलीचं दर्शन घेतो. बघू शकता ही लोणावळा व्हॅली आहे. खाली जे शहर दिसत आहे तुम्हाला ते खोपोली शहर आहे, जे इकडनं 9 किलोमीटर लांब आहे. म्हणजे घाट जिथे समाप्त होते, म्हणजे पूर्वी जर लोणावळ्याला यायचं आहे तर आपल्याला खोपोली शहरातूनच घाट होता. तो घाट खूप कठीण होता. त्यानंतर हा एक्सप्रेसवे झाला आणि बघू शकता तुम्ही त्याचा मस्त हा जो एक्सप्रेसवे आहे त्याची रूपरेषा तुम्ही बघू शकतात किती मस्त आहे. दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यानंतर आम्ही आज परतीचा प्रवास केलेला आहे विरारच्या दिशेने. आता आपण भेटूया पुढच्या प्रवासात. धन्यवाद.